मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्यात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य भुसे यांनी केलंय, त्यावरून शिवसेना ठाकरे पक्षानं शिंदेंना डिवचलंय, तर भाजपनं मात्र सावध प्रतिक्रिया दिलेली आहे। जनतेला जर तुम्ही विचारलं की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण, तर आज एक जनता सांगेल की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। कुठून होणार? भारतीय जनता पार्टीत गेले तर होतील असं दिसतंय। मित्रपक्ष कसले राहिले? एक जण म्हणतो रावणाचा अहंकार जाळून टाकू आणि दुसरा म्हणतो की आम्ही लंकाच जाळून टाकू। यावरून काय म्हणायचं? त्यामुळे कुणीही कितीही स्वप्न बघितली तरी पुढची 5 वर्ष ही स्वप्न पूर्ण होणार नाहीत। सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावलाय। यातच मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। राज्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं विधान दादा भुसेंनी केलंय। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण असं आजही लोकांना विचारलं तर एकनाथ शिंदे यांचंच नाव घेतील असा दावाही दादा भुसेंनी केलाय। नंदुरबारमधील आयोजित प्रचार सभेत भुसे यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र यावरून टोला लगावलाय। भाजपमध्ये गेले तर मुख्यमंत्री होतील, अंबादास दानवेंनी म्हटलंय। आजही जनतेला जर तुम्ही विचारलं की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण, तर आज एक जनता सांगेल की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। आणि काळजी करू नका, भविष्याच्या इतिहासामध्ये काय लिहिलेलं असेल, परत एकदा या महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब करताना आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहणार आहोत। कुठून होणार? भारतीय जनता पार्टीत गेले तर होतील असं दिसतंय। कारण अमित शहा यांनीच काल परवाच मागच्या आठवड्यात सांगितलेले कुबड्याशिवाय आता आम्हाला उभा राहावं लागेल 29ला। याचाच अर्थ 29ला काही हे सोबत नसणार आहे, आणि म्हणून हे सोबत नसणार एक तर यांना भारतीय जनता पार्टीमध्ये जावं लागेल का? यांचा पक्ष तेवढा नाही होणार की 150 जागा जिंकेल। त्यामुळे दादा भुसे मला असं वाटतं कोणतं तरी दिवा स्वप्न बघतात असं मला तरी वाटतं। या चर्चेत काँग्रेसने ही उडी घेतली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार ही आनंदाची वार्ता असून 5 वर्षात राज्याला 5 मुख्यमंत्री बघायला मिळतील असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला। मित्रपक्ष कसले राहिले? एक जण म्हणतो की आम्ही रावणाचा अहंकार जाळून टाकू आणि दुसरा म्हणतो की आम्ही लंकाच जाळून टाकू। यावरून काय म्हणायचं? एक रावणाचा अहंकार जाळायला निघाले आणि दुसरी रावणाची लंकाच जाळायला निघाले। नांदा सौख्य भरे असं म्हणायची पाळी आली आहे। आनंदानं नांदा, पण एकमेकाला लंका जाळून नांदा, आम्ही बघू। भुसेंच्या या वक्तव्यावर भाजपनं मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे। सर्वांना वाटत असतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं म्हणत नवनाथ बन यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय। स्वप्न बघायला अजून जीएसटी लागत नाही, स्वप्न बघायला अजून टॅक्स लागत नाही। महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय स्पष्ट कौल दिलेला आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वातच ही निवडणूक झाली आणि देवाभाऊच पुढचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। प्रत्येकाला वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, प्रत्येकाला अपेक्षा असते, पण त्यासाठी बहुमत आवश्यक असतं, त्यासाठी आमदारांची आकडेवारी आवश्यक असते। आता बहुमत महायुतीकडे आहे आणि भारतीय जनता पार्टीला जनतेच्या आशीर्वादामुळे सर्वात जास्त जागा मिळाल्या। त्यामुळे कुणीही कितीही स्वप्न बघितली तरी पुढची 5 वर्ष ही स्वप्न पूर्ण होणार नाहीत आणि त्याच्यानंतर देखील भारतीय जनता पार्टी जनतेच्या मनावर राज्य करतं। जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत। दादा भुसेंच्या वक्तव्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाल्यात। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य केल्यानंतर चर्चा तर होणारच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।